आता बातमी मराठा आंदोलनासंदर्भातली। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीतनं उपोषणाची हाक दिली आहे। हैदराबाद गॅझेटियरनुसार ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि ज्यांचे अर्ज प्रलंबित आहेत अशा सर्वांनी उद्यापासून आंदोलनाला यावं अशी हाक जरांगेंनी दिली आहे। याआधी सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवालीत जाऊन जरांगेंची भेट घेतली आहे। विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि प्रसाद लाड यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालेलं नाही। तर 29 तारखेच्या आंदोलनातील मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येऊन थेट वर्षा निवासस्थानी आंदोलनाचा इशारा जरांगेंनी दिलाय। त्यामुळे सरकार जरांगेंना थोपवण्यात यशस्वी होतं की जरांगेंचा निर्धार कायम राहतो, पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्ही लेकरा बाळाचं वाटोळं करून घेऊ नका, घरात बसू नका। ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेत हैदराबाद गॅझेटनुसार त्यांनी आजपासून अंतरवलीत यायला सुरुवात करा। तुम्ही अर्ज इथं द्या, सांगा मी हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज केलेला आहे पण मला प्रमाणपत्र दिलं नाही। ठासून सरकारच्या छाताडावर बसून सांगा जरा। घरात झोपू नका रे तुम्ही। हे लोक हिनवायला लागलेत, आपणच त्यांना बसवलंय, ते अपमान करायला लागले आपल्या लेकरा बाळाचा। ते म्हणते मराठ्यात उदासीनता आहे, मराठ्याला आरक्षण नाही पाहिजे, मराठ्यांना अर्ज केले नाहीत। सांगा कोणी कोणी केलेत, इथं अंतरवालीत येऊन सांगा। फडणवीस, शिंदे, बघ ना ज्या बहिणीकडून राखी बांधून घेणार आहे त्याच्यासाठी मराठ्याच्या आंदोलनाला ध्यान द्यायला तुम्हाला वेळ नाही। ते बघ ना जरा तिच्या लिकी बाळीचं काय झालं, बघ ना त्या सोनवण्याच्या पोरीचं वैजापूरच्या वाटोळ झालं ना। लाडकी बहीण आणि लाडकी दिदी, शिंदेने आणली लाडकी बहीण आणि फडणवीसने आणली लाडकी दिदी। कॉम्पिटिशन दोघात। लाडकी बहीण म्हणल्यावर शिंदे श्रेय जाईल, दिदी म्हणल्यावर आपल्याला येईल। तुमच्या श्रेयात लाडक्या बहिणीच्या पोरी मरायला लागल्या। एकाही पोराने आत्महत्या करायची नाही, तुम्हाला सांगतो नाही, मी आंदोलन बंद करीना। लेकरा बाळाने भात कोणी मारायचं नाही, मी आहे ना यांचा बाप। एकाने पण मारायचं नाही, लढायचं, थोबाड फोडायचं यांचं, पण एकाने बी मारायचं नाही। काय अर्थ आहे त्या जगण्यात मग?